कोल्हापूर येथे आपटेनगर परिसरामध्ये नुकताच आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला असून त्याची तिसरी मीटिंग व आनंद मेळावा नुकताच पार पडला। यामध्ये जवळजवळ 50 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतलेला होता आणि या आनंद मेळाव्यामध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले। कोल्हापुरातील श्री बाबा वाघापूरकर यांनी शरीराची सुंदरता शेवटपर्यंत टिकत नाही, पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकते आणि शरीराची सुंदरता ही वयाप्रमाणे कमी कमी होत जाते, पण मनाची सुंदरता कायम टिकते। या विषयावर एक सुंदर असं विवेचन सादर केलं आणि त्यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्याला उत्तमपणे दाद दिली। याचबरोबर या कार्यक्रमामध्ये काही गीते सादर करण्यात आली, काही नाच सादर करण्यात आले, तसेच सौ सिंधुताई शिरोळे यांनी एक उत्कृष्ट अशी लावणी नृत्य देखील सादर केलं। तर असं हे बाबा वाघापूरकरांनी त्यांचे जे विचार मांडले त्यात आपण ऐकणार आहोत। शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते। मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते। शरीराला वय असते, मनाला ते कधीच नसते। शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात पडतो। शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात पडतो। शरीर तर निमित्त, स्पेशल रेकॉर्डिंग करताय, स्पेशल रेकॉर्डिंग, शरीर तर निमित्त मात्र असतात। माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जर सोबत मिळाली तर ती हवीशी वाटते। म्हणून बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही देवघरातले समयीच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो। आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा। आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही आयुष्यातली सगळी मोठ्यात कमाई आहे। ती प्रत्येकाच्या वाट्याला येते तसं नाही। आजकाल अशी माणसं भेटतात, आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे, नशिबवान कधी भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवावी। कदाचित पुन्हा भेटतील, न भेटतील। सत्कार्यासाठी काम करावं, सत्कार्यासाठी नाही। इतरांसाठी मनापासून झिजावे, दिखाव्यासाठी नाही। आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली पाहिजे।